नमस्कार. चला, चहाची खूप तलप आली होती म्हणून चहा प्यायला मी जरा बाहेर आले. ही बघा मस्तपैकी गरमागरम चहा. खूप बरं वाटलं. ताजीतवाणी झाली आणि परत हॉस्पिटलमध्ये आली. कारण तो झोपला होता म्हणून मला चहा प्यायला खाली यावं लागले. उठेल, घाबरेल म्हणून पटापट चहा प्यायला आणि हॉस्पिटलमध्ये आली. अजूनही तो झोपलाच होता. ताप आता बऱ्यापैकी कमी होता. थोडी रिकव्हरी जाणवत होती. चला, बघितलं तर झोपलाही होता. हे बघा, आपल्या लहानपणीची आठवण येते ना. आम्ही पण असे चित्र फार काढायचो. हे बघा, हे आमच्या शेजाऱ्याने आम्हाला नाश्ता पाठवून दिला. नाश्ता केला आणि मी लगेच फ्रेश व्हायला घरी निघाले. नाश्ता करून तो परत झोपला होता म्हणून मला बाहेर पडता आले. हे बघा, स्वामींचे दर्शन घेतले पण बाहेरूनच. घरी आल्यावर डोशाची तयारी केली. तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली कारण त्याला डोसा हा प्रकार खूप आवडतो. म्हणून म्हटलं चला आपण भिजतच घालूया म्हणजे दुसऱ्या दिवशी डोसा करता येईल. हे बघा, पेज आमची उकड्या तांदळाची पेज. त्याच्यानंतर मग मी त्याला डाळिंब सोलले आणि म्हटलं तो तेवढं खाईल ना म्हणून मी हॉस्पिटलमध्ये परत निघून गेले. आणि हॉस्पिटलमध्ये जाताना हे मिक्स धान्याचं दळण काढलं आणि चक्कीवर दळायला टाकलं. चला, आलं आमचं हॉस्पिटल. संध्याकाळचं त्याचं हे खाणं, साबुदाण्याची